आता वळूयात राजकीय घडामोडींकडे। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि त्याला गुप्त बैठक म्हणता येणार नाही असं म्हटलंय। तर ते मनाने महायुती सोबत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही, त्यांना दिलासा देण्याची आम्हाला गरजच पडणार नाही असा खळबळजनक दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। एनडीटीव्ही मराठी सोबत बोलत असताना विदुराचे कौरव ऐकतच नाही हे दिसल्यावर योग्य वेळेवर काही घटना कराव्या लागतात असं विधानही त्यांनी केलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। क्रॉस वोटिंग मध्ये त्यानंतर काँग्रेस कडून तर असं स्पष्ट सांगण्यात आलं की कारवाई होणार आहे। काही नावं समोर आलेली आहेत। आपल्याला काय वाटतं, त्यांच्यावर जर कारवाई झाली तर काय दिलासा त्यांना देण्यात येणार आहे, त्यांचा स्वीकार केला जाणार आहे? नाही, आता तुम्ही बघितलं असेल कुणावर कारवाई करणार ते म्हणाले आम्हाला नावं माहिती आहे, पण नंतर त्याच नावांपैकी काही लोकांना त्यांनीच क्लीन चिट दिली आहे। त्यामुळे मला नाही वाटत कोणती कारवाई होऊ शकेल आणि काँग्रेस अशा पद्धतीने कारवाई करेल असं मला दूर पर्यंत वाटत नाही। पण समजा तशी झाली तर त्यांना काय दिलासा देण्याची भूमिका महायुतीची राहील काय? आणि त्याच वेळेला त्यांच्या मनात जे विचार आहेत, जे महायुतीच्या कडून आहेत, तर त्याचा स्वीकार कसा करणार? नाही, असं आहे की आता हा प्रश्न उपस्थितच होत नाही, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आणि म्हणून आता त्यांना काय दिलासा द्यायचा हा प्रश्नच उपस्थित होत नाही। शेवटी या ठिकाणी एका वैचारिक लढाईमध्ये जे महाविकास आघाडीचं काम आहे ते त्यांना आवडत नाही आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने समाजामध्ये विष पेरण्याचं काम होतं, विमर्श किंवा नरेटिव्ह सेट केलं जातं, खोटं बोल पण रेटून बोल हा जो काही आहे भाग आहे, त्याला त्यांच्यापैकी अनेकांचा विरोध आहे। असे किती असंतुष्ट आमदार तिथे आहेत जे मनाने महायुतीकडे आहेत, जसं आता आपण म्हणालात? काय अंदाज द्याल? काही अंदाज देता येतो, पण हा शिष्टाचाराचा भाग आहे का? हा संकेताचा भाग नाही आहे। जेव्हा एखादा व्यक्ती विभीषण म्हणून तुमच्याकडे येतो की ही जी काही ही रावणी लंका आहे ही फक्त अहंकाराने भरलेली आहे आणि म्हणून विभीषणाचं नाम रावणाला सांगायचं असतं का? किंवा तुम्हाला याची जाणीव आहे की असं जेव्हा होतं तर विदुराने प्रयत्न केल्यानंतर जेव्हा विदुराचं कौरव ऐकतच नाही, अशा अवस्थेमध्ये त्या घटना या योग्य क्षणी कराव्या लागतात। अशी नावं सांगून एवढे लोक संपर्कात आहे असं कधी होतं का?